आशिया चषक 2025 मध्ये रविवार 14 सप्टेंबर रोजी होणारा भारत आणि पाकिस्तानचा सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। हा सामना होऊ नये यासाठी भारतातील सर्व स्तरावरून विरोध दर्शवला जातोय। महत्त्वाचं म्हणजे हा सामना होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे। तर देशभरातील राजकीय विरोधकांनीही या सामन्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे। परंतु असं असलं तरी हा सामना रद्द होणार नसून खेळवला जाणार आहे, कारण हा सामना रद्द झाल्यास बीसीसीआयला सर्वाधिक मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे जाणून घेऊयात भारत पाकिस्तान सामना का रद्द होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयात या सामन्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत काय म्हटलंय आणि बीसीसीआयसाठी हा सामना किती महत्त्वाचा आहे। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। भारत सरकारने या सामन्याला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आता संपूर्ण देशात गोंधळ उडालाय। संसदेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाला पाकिस्तान सोबत खेळण्याची परवानगी कशी देता येईल अशी मागणी जोर धरू लागली आहे। इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातही केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात टीकेचे बाण सोडण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे। तर शिवसेना ठाकरे गटाने पहलगाम नंतरचा आणखी एक भयंकर दहशतवादी हल्ला असं म्हणत टीका केली आहे। आता जाणून घेऊयात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत काय म्हटलंय। आशिया चषकमध्ये 14 सप्टेंबर रोजी भारताचा पाक सोबत सामना होत आहे। केंद्र सरकारने कोणती स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने अखेर भारत पाक सामना रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। उर्वशी जैन यांच्या नेतृत्वात 4 विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ही लोकहितवादी याचिका दाखल केली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर हा सामना का खेळवण्यात येत आहे असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे। मात्र या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यायला न्यायमूर्ती जे.के. महेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने नकार दिला। आता पाहूयात भारत पाकिस्तान सामना रद्द झाला तर बीसीसीआयचं काय नुकसान होऊ शकतं। आशिया चषकामध्ये प्रसारण हक्क आधीच 170 दशलक्ष मध्ये विकले गेले आहेत, जे भारतीय चलनात सुमारे 1500 कोटी रुपयांच्या समतुल्य आहे। बीसीसीआयला इतकी मोठी रक्कम मिळण्याचं एक कारण म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हे आहे। भारत पाकिस्तान सामन्यामध्ये 10 सेकंदाचा जाहिरातीचा स्लॉट 25 ते 30 लाख रुपयांना विकला जातो, तर इतर सामन्यांसाठी ही रक्कम निम्म्यापेक्षा कमी आहे। यावरून स्पष्ट होतं की भारत पाकिस्तान सामना हा बीसीसीआयसाठी मोठ्या नफ्याचा स्रोत आहे। त्यामुळे जर आशिया चषकातील सामना हा रद्द झाला तर भारत क्रिकेट नियामक मंडळाला म्हणजेच बीसीसीआयला अनेक कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं। दरम्यान भारत पाकिस्तान सामन्यावरून सुरू असलेल्या वादावरून भारत सरकारने एक धोरण जारी केलं आहे। त्यानुसार भारत कोणत्याही खेळात पाकिस्तान सोबत कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत खेळणार नाही आणि अशा परिस्थितीत पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येऊ देणार नाही। त्याचवेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत कोणताही आक्षेप घेतला जाणार नाही। दरम्यान 9 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या आशिया चषकातील पहिला सामना भारताचा यूएई सोबत झाला। या सामन्यात भारताने यूएई संघाला धुवून काढलं। दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारताने 9 विकेट्सनी हा सामना जिंकला। डावाखोरा फलकीपटू कुलदीप यादव यानं त्याच्या षटकांमध्ये 7 धावा देत 4 खेळाडू बाद केले, तर ऑलराऊंडर शिवम दुबेने 3 खेळाडू बाद केले। या सामन्यात यूएई संघाला 13.1 षटकात केवळ 57 धावा करता आल्या। त्यामुळे हा सामना प्रथम सामना या चषकातला भारतानं जिंकला। तर अखेर रविवार 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार हे निश्चित आहे। मात्र विरोध सुरू असला तरी हा सामना होणार हे निश्चित झालं असलं तरी या सगळ्याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।